सपने बांधले अग मला अबे तुम्ही तुम्ही किडनॅप केले आम्हाला लई मोठी चूक केली हा तुम्ही आम्हाला किडनॅप करून तुम्ही कोणाला किडनॅप केलं ठेवायचं तुम्हाला तुम्ही सत्या सुर्वेच्या मामीला किडनॅप केलंय तुम्ही सातारच्या वाघाच्या आईला किडनॅप केलंय महिला परदेशाध्यक्ष माया सुर्वेला किडनॅप केलंय तुम्ही आणि ह्याचा परिणाम चांगला होणार नाही परिणाम माहित आहे म्हणूनच तुम्हाला आणलंय मम्मीबाई मम्मीबाई उर्फ माया सुर्वे खरं तर तुम्हाला एकटीलाच उचलायचं होतं आम्हाला मग एकावर एक फ्री मिळते का बघावा म्हणून यांनाही उचलून आणला मी झालं एकावर एक फ्री भैया म्हणजे मम्मी तुमच्यामुळे माझा जीव धोक्यात आलाय होय. सोडा मला मला मारू नका दादासाहेब मला मारू नका मी तुमचं काय पण एक वाकड केलेलं नाही बघा सोडा मला सोडा म्हणजे ह्यांना पण सोडा मारू नका बघा आम्ही कोणाला काही बी सांगणार नाही तुमचं ठाव ठिकाणा पत्ता काही बी सांगणार नाही बघा है ना मम्मी ही सापरे थोबड पण ठेव तुझं ही आपल्याला मारणार नाही त्याची खात्री आहे मला कशाला आणलं इकडे बोला लवकर सांगतो काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय आम्ही तुम्हाला कशाला आणून उचलून इथे मग तसं सांगायचं ना सरळ भेटायला बोलवायचं हे असं किडनॅप करून खुर्चीला बांधून ठेवायची काय गरज होती मम्मीबाई तुमचा आमच्यावरचा ऐकून राग बघता अहो आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं असतं तर तुम्ही आला असतात का बऱ्या बोलानं म्हणून आम्ही तुम्हाला उचलून आणलंय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता आलोय ना आम्ही इथं हा आता सोडा की आम्हाला तसं बी किती घाणेरड्या दोरीनं बांधलंय हे असल्या दोरीची ॲलर्जी आहे बघा मला रेषा सुटतात खास सुटते खूप लई नाजूक स्किन आहे सोडा तुम्ही सोडा सोडा की सोडा 4 गोळ्या घालीन डोक्यात मागे हे पहा जास्त लांबण लावत नाही थेट मुद्द्यावरच येतो आमच्या रागाचा पारा तुम्ही चढवू नका आम्हाला तुमच्याशी हात मिळवणी करायची म्हणून तुम्हाला आणलं इथे तेव्हा आम्ही काय म्हणतो ते जरा निमूटपणे ऐकून घ्या काय निमूटपणे ऐका लाज वाटत नाही तुम्हाला असं म्हणता ना तुमच्यामुळे माझ्या सत्तेवर केस झाली माझं लेकरू कुरवाकरू जेला जाता राहिलं आणि त्याला शारीरिक मानसिक त्रास झाला ती जगात निमूटपणे ऐका शांत व्हा मम्मीबाई शांत व्हा इतका राग बरा नव्हे शांत व्हा सत्तेशी माझी काय दुश्मनी आहे का वैर आहे माझं सत्तेशी असं असं बघा काय दुश्मनी नाही सत्तेशी माझी तुम्हाला सांगतो आणि मी जे काही केलं होतं ते भल्यासाठीच केलं होतं सगळ्यांच्या
आणि आता कुठे तुम्ही जुन्या गोष्टी ओळखत बसलात मम्मीबाई. पुढे जायचं, सोडून द्यायचं. राजकारणात आहात तुम्ही. तुमची राजकीय अभिलाषा मला माहित आहे. ती तुमची राजकीय अभिलाषा पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. आलेली संधी दौडू नका. संधीचा फायदा घ्या. म्हणजे नक्की काय बोलायचंय तुम्हाला? हा, त्यांना लगेच कळलं. खरं तर अति हुशार आहेत. सुरव्यांच्या सुनबाई हुशार आहेत. त्यांना लगेच त्यांचा फायदा कळला. आता तुम्हाला फायदा कळलाच आहे, मुद्दा कळलाच आहे. तर आता जरा शांतपणे बोलूया मम्मीबाई. ताप उतरला वाघमारांचा. बरं झालं. त्या पूर्वा मॅडम मुळे ताप येऊन सुद्धा ड्युटीवर गेल्या होत्या. मम्मी, जे बोलायचं ती बोला पटकन आणि जाऊ द्या आम्हाला इथनं. बोलणारच आहे. आम्ही एक राजकीय पक्ष स्थापन करतोय. मग त्याच्याशी आमचा काही संबंध? येईल